शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी बांधवांची आता जी कांदा बियाण्याची खरेदी सुरू आहे, ही खरेदी थेट बियाणं पेरून कांद्याची लागवड करण्यासाठी हे दोनही प्रगतशील शेतकरी आपल्या बरोबर आहे. तर यांनी घेतलेला आहे गजानन, यांनी घेतलेला आहे अंबरचा 5G. पाहुणे नमस्ते. नमस्कार. मला पूर्ण नाव सांगा आणि पूर्ण गावाचं नाव सांगा. अशा कृष्ण जाधव, मायगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. हे 6 किलो बियाणं तुम्ही औरळ्याच्या पाहुण्यांना चालवलंय, तर त्या पाहुण्यांचं पण पूर्ण नाव सांगा. सुरेश गंगाधर गुजराणी म्हणजे आपले जिल्हा परिषद सदस्य. तर हे बियाणं तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या निगराणीमध्ये हे पेरून कांदे करायचं तंत्रज्ञान मी तुम्ही त्यांना देणार आहे, बरोबर? हो. तुम्ही किती वर्षापासून पेरून अनुभव आहे तुम्हाला? 8 वर्षापासून पेरतो. आज हे 9वं वर्ष. हे 9वं वर्ष. हे 9वं वर्ष. बर बर बर. मी रोप अजिबात टाकत नाही. बरं. डायरेक्ट कांदे पेरून घरचं पीक तयार करतो. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा कालावधी पेरणीसाठी योग्य आहे. काहीच अडचण नाही. सरासरी पावणे 5 महिन्यात कांदे 4.5 महिन्यातच निघाले. 4.5 महिन्यात 15 दिवस एक्स्ट्रा घ्यायचे रोपाच्या कांदे. रोपापेक्षा जास्त. आणि टोटल पाणी किती भरतात तुम्ही? आपले जाड राहणं समजा आमचे 8 महिन्यात 8 पाणी निघाले. आणि आता पाहुण्यांचं पण रान जाडायचं, ते 7 पाण्यात निघून 7-8 पाण्यात ते कांदे निघून जाते. काय असं विशेष असं काय व्यवस्थापन असतं तुमचं? खर्च तुमचा निमा खर्च कमी होतो. कसा? लागणीचा खर्च, रोप तयार करायचा खर्च. रोप तयार करायचं म्हणलं 1 पायली टाकावं लागत, 200 लागत, 2 किलो लागत. बरोबर. एवढा खर्च कमी होतो. शेतकरी म्हणजे 35 ते 40,000 रुपये खर्च कमी आपल्याला होतो. सांगत आहे सरासरी 40% उत्पादन खर्च हा पेर कांद्याने लागवड केलेल्या कांद्यापेक्षा कमी होतो. ठीक आहे, एखादा 1.5 ट्रॅक्टर ट्रॉली ऍव्हरेज कमी निघतं, 25 किलो कमी परंतु निघू. त्यांच्या एकंदरीत बोलण्यातून जो मानसिक त्रासाचा जो कालावधी असतो, म्हणजे रोप तयार झाल्यानंतर रोपाची पुनर्लागवड करणे आणि पुनर्लागवड झाल्यानंतर त्या रोपाला पहिलं पाणी बसणे, हा 15 दिवसाचा मोठा मानसिक ताणतणाव. रोप जर लागवडीस तयार झालं आणि त्या अवस्थेत जर एखादा पाऊस झाला किंवा लेबरने जर धोका दिला, लेबरही मिळालं, लागवडही झाली आणि लागवडीचं पाणी देण्याची वेळ आली, लाईट नाही, डीपी जळाली, अशा अनावश्यक अशा ऐन वेळेस उभ्या राहणाऱ्या समस्या जर उभ्या राहिल्या किंवा एखादी अघटित घटना घडली, डीपी जळाली किंवा काही एखादी हानी झाली कुटुंबात, तर ते कांदे अक्षरशः आपल्याला सोडून द्यावे लागतात. मग हा एक मानसिक ताणतणाव कमी व्हावा, उत्पादन खर्च कमी व्हावा, या अनुषंगाने मागील 7 वर्षापासून पेर कांद्यामध्ये ते अभ्यास करत आहे आणि दिवसागणित वर्षानुवर्ष त्यामध्ये सुधारणा होताना पाहावयास मिळत आहे.